अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी ज्योती आपल्या सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. तर बघा, येत्या आपल्या 20 तारखेला म्हणजे शुक्रवारी आपल्या श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे. तर हा प्रकट दिन जो आहे तो आपण सर्वांनी साजरा करायचा आहे. तर बघा, येत्या 10 ते 20 तारखेपर्यंत सर्वांनी संकल्पयुक्त श्री सारामृताची सेवा केली, म्हणजे सारामृताचं पारायण केलंय. कोणी गुरुचरित्राचं सुद्धा 7 दिवसाचं पारायण करण्यास सुरुवात केली आणि कोणाकोणाचे पारायण हे संकल्पयुक्त झाले असतील तरी सुद्धा येत्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्त 1 दिवसाचं म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी ज्या काही दत्त महाराजांच्या सेवा आहेत त्या सुद्धा आपण या दिवशी करणार आहोत. तर बघा, ज्यांना कोणाला या संकल्पयुक्त सेवा जमल्या नाहीयेत, घरगुती कोणाच्या अडीअडचणी असतात, मासिक धर्म असतात किंवा कुठे जाण्या येण्याच्या अडचणी असतात, कोणाला बाहेर जायला लागतं अचानक कोणाला, त्यामुळे या संकल्पयुक्त जे पारायण आहे सारामृताचं किंवा गुरुचरित्राचं ते त्यांच्या हातून घडत नाही. तर अशा वेळेला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दत्त महाराजांच्या काही सेवा आहेत त्या 1 दिवसात सुद्धा आपण पूर्ण करू शकतो. तर बघा, या 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत संकल्पयुक्त सेवा भरपूर स्वामी भक्तांच्या किंवा स्वामी सेवेकरांच्या झालेल्या असतील. तर त्याच्यामध्ये कोणी गुरुचरित्राची केली असेल सेवा, कोणी 11 पारायणाची केली, कोणी 3 दिवसाचं आता करत असेल किंवा कोणी 21 दिवसाचं सुद्धा श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा करत असेल. आणि त्या सारामृताची सांगता ही स्वामी प्रकट दिन सोहळ्याच्या दिवशी होणार आहे. तर बघा, असे संकल्पयुक्त प्रत्येकाने घराघरात आता स्वामी सेवेकरांनी केलेली असेल संकल्पयुक्त सारामृताची किंवा आपल्या गुरुचरित्र पारायणाची जी काही पारायण आहेत ती सुरुवात केली असेल. तर ज्याला कोणाला ही जमली नसेल त्याने स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी या दत्त महाराजांच्या ज्या काही सेवा आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, श्री स्वामी महाराज प्रकट दिन आहे. तर हे आपले जे स्वामी महाराज आहेत त्यांचा जो प्रकट दिन सोहळा आहे, म्हणजे त्यांची आपण जयंती नाही म्हणू शकत. स्वामी या दिवशीच म्हणजे कर्दळी वनातून प्रकट झाले. आणि ते कर्दळी वनातून कसे प्रकट झाले, स्वामी महाराज हे कोण आहेत हे सुद्धा आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर बघा, श्री दत्तात्रय प्रभूंचे आपले 3 अवतार आहेत. तर त्यापैकी 3 अवतारांपैकी जो पहिला अवतार आहे तो श्रीपाद श्री वल्लभ हा जो श्री दत्तगुरूंचा अवतार आहे. आणि श्रीपाद श्री वल्लभ